अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू, ह्या सुखात तू वाहवत जाऊ नये म्हणून मी तुला सावध करतो आहे। तुम्ही एवढं म्हणता आहेसा म्हणजे नक्कीच काहीतरी होणार आहे, हो ना? मी जे काही सांगितलं आहे त्याचा मतितार्थ समजून घे। जी बानू, चिंता नको करू, कसलाच विचार करू नको। पर देवा, तुम्हीच माझ्या जीवाला घोर लावा। आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार? बानू, मी ह्यापूर्वीही सांगितलं आहे आणि आताही मी तुला हेच सांगतो आहे की जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत मी तुझ्या बरोबरच असेन। पर माझी तर इच्छा आहे का मला तुमच्या संग राहायला मिळावं। खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव। ध्यानी मानी सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा। खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव। खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव। सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा। नारायण नारायण। महाराज या या। नारायण नारायण। अब्बासा की वाईज? अरे असू दे अजामेळ, कसा आहेस? बरं आहे जी। वाडा शांत शांत वाटतो आहे। वय म्या एकलाच आहे वाड्यावर। हो का बरं? देवान बानू बाहेर गेले आहेत। नारायण नारायण। काही काम होतं का तुमचं? माझं? नाही नाही नाही, माझं काही काम नव्हतं। मी याच वाटेने चाललो होतो, म्हटलं सगळ्यांना भेटून जावं, देवांचं दर्शन घ्यावं। वय पण आता आलासा तर थांबा, बसा की वाईच? नाही नाही नको, रात्र फार झाली आहे, मी निघतो। अहो महाराज, तुम्ही हात आलासा आणि म्या तुम्हाला थांबविलं नाही हे बानूला कळलं ना, रागवल माझ्यावर। तुम्ही थांबा हात। असं म्हणतोस? बर थांबतो। नारायण नारायण। अजामेळ, अरे किती काळजी करशील माझी, लेकीची काळजी कर त्यापेक्षा।
ओ महाराज, माझ्या तोंडातला शब्द घेतलात बघा तुम्ही. अरे मला कळत नाही का? आता बघा, देव हात आहेत तर किती दिस गडावरनं कोण ना कोण त्यासनी भेटाय हात येतय. आता देव हात किती दिस थांबतील सांगा बरं? एक ना एक दिस त्यांना गडावर जावंच लागेल ना. मीही तेच म्हणतो आहे अजामेळ. आता भविष्याचा विचार नको का करायला? आव होय, पण काय करावं तेच कळत नाही. आणि हे माझ्याशिवाय तुला कोण सांगणार? नारायण नारायण. आव मग सांगा जी. अजामेळ, बानू ही श्री खंडेरायांची दुसरी पत्नी. परंतु पत्नीचा तो अधिकार तिला मिळाला का? तिला पत्नीचा अधिकार, मान मिळायलाच हवा. आव पर कसं महाराज? तो विचार तर तुला करायलाच हवा अजामेळ. तू इथे आला आहेस, तुझ्या समोर या सगळ्या गोष्टी घडतायत म्हणून मी हे तुला सांगितलं. मला आपलं बानूचं कल्याण व्हावं असं वाटतं म्हणून मी बोलतो. म्हाळसा, येऊ का? देवी, या ना. तुम्ही जाग्या असाल असं वाटलं म्हणून भेटायला आले. बरं झालं, मला झोप येत नव्हती. खरं तर रात्री डोळ्याला डोळा लागत नाही आणि कधी पहाट होते हे कळत नाही. परंतु ह्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं आहे ना की त्यांनी सांगितलेल्या तिथीला जर तुम्ही गड उतरून खाली गेलात तर श्री खंडेराय तुमच्यासोबत यायला नकार देणार नाहीत. हो देवी, त्यामुळे खरं तर माझी चिंता खूपशी दूर झाली आहे. कधी तो क्षण येतो याची वाट पाहते आहे मी. कधी मी त्यांना घेऊन येते असं मला झालंय. म्हाळसा, मी समजू शकते. हे गडावर नाहीत तर एकटं वाटतंय मला. यांच्याशिवाय जगण्याचे त्राण नाही माझ्यात. हे कसले प्रेम आहे हे मला कळत नाही देवी. हे असं का होतं आहे ह्याचंही एक कारण आहे, परंतु ते सांगण्याची अनुमती मला नाही. पण ते मला कधी कळेल हे मला ठाऊक नाही. कळेल. तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला असेल. पण देवी, हे नक्की येतील ना? हो, का नाही? परंतु ह्यांनी सांगितल्यावरच जा, त्याआधी नाही. हो, मी ध्यानात ठेवेन. पण तो क्षण लवकर यावा एवढंच. येईल. आता फार अवधी नाही. नारद मुनींची काही वार्ता कळाली का? नाही अक्का. काय वार्ता घेऊन येणार आहेत नारद मुनी कुणास ठाऊक. मायानंदा, मी ह्याआधी आपल्याला सांगितलं होतं की म्हाळसाच्या मनात नको ते भरवून देऊ नका. मी काही तिच्या मनात नसतं भरवलेलं नाही. माझी काळजीही उगीच नाही. पण म्हणून आपण आपल्या मर्यादा विसरता कामा नये हे ध्यानात ठेवा. आणि माधवी, तुला सांगतोय ते देखील ध्यानात ठेव. इकडचं तिकडे करत जाऊ नकोस. देवी, मला जेवढं विचारतात तेवढंच मी त्यांना सांगते. आणि या बाबतीत म्हाळसाला प्रश्न पडणारच. त्यामागची कारणं काही असली तरी एक गोष्ट ध्यानात ठेवा, ते श्री खंडेराय आहेत. आणि श्री खंडेराय म्हणजे साक्षात महादेव. त्यांच्या कृतीबद्दल बोलण्याची आपली योग्यता देखील नाही. पण त्यांच्या या अशा वागण्यामुळे माझी लेक मात्र अस्वस्थ आहे हे मी विसरू शकत नाही. ते जोवर गडावर येत नाही तोवर म्हाळसाला स्वस्थता लाभणार नाही हेच सत्य आहे. तुम्ही मला सोडून त्या बानूकडे गेलात. तिला दिलेल्या वचनासाठी तुम्ही मला दिलेलं वचन मोडलं. तुम्ही मला कधी अंतर देणार नाहीत असं म्हणाला होता. ते तुम्ही विसरलात का? कधी कधी मला असं वाटतं की जर तुम्ही माझ्या बरोबर नसाल तर या साऱ्याला काय अर्थ आहे. या साऱ्यापासून दूर जावं असं वाटतं मला.
आता काय करायचं आणि कसं करायचं हे मात्र विचारू नको. अहो पण महाराज, अहो मी एकलाच आहे. तुम्ही 4 गोष्टी सांगितल्या ना तर मी काहीतरी करत बघा. बघ हा, नाहीतर मी सांगायचो आणि मग नंतर तू सांगायचास की महाराजांनी सांगितलं म्हणून मी असं असं केलं. माझं नाव कुठे येता कामा नये. अहो तुमचं नाव नाही घेणार मी. बघ हा, शब्द पाय, नाहीतर पाप लागेल. अहो नाही, कोणामुळे नाही घेणार तुमचं नाव. बर सांगतो. आता गडावर यज्ञ होणार आहे. यज्ञ कसला? महायज्ञच आहे तो. सगळी प्रजा तिथे असणार आहे. देशोदेशीचे राजे असणार आहेत. हीच योग्य वेळ आहे. म्हणजे काय करायचं म्या? सांगतो धीर धर. या यज्ञात श्री खंडेरायांसोबत बानूने त्यांची धर्मपत्नी म्हणून बसायला हवं. एका अर्थाने ही राजमान्यता आहे आणि लोकमान्यता देखील. काय आलं का लक्षात? होय होय म्हणू नको केवळ. तुला आग्रह धरावा लागेल तसा. तुला विरोध होईल, परंतु तू आग्रह सोडू नको, काहीही झालं तरी. आपण तुम्ही आहात ना माझ्या संग. नारायण नारायण, तू पुढे हो, मी आहे तुझ्यासोबत. देवा, आपण क्षमा असावी देवा, माझे लक्षच गेले नाही. महाराज पाया पडते. देव सोबत आहेत तुझ्या, म्हणजे तू सुखीच असणार. मी काय तुला आशीर्वाद देणार? हे माझ्या संघ आहेत. आता मला काय बी नको. नारायण नारायण. मुनिवर, आज काय कार्य काढलं? मी काहीच नाही. मी आपल्या दर्शनासाठी इथे आलो. मुनिवर, आपण गडावर जाऊन आल्याचं कळलं. हो, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. बरं, मग काय आदेश आहे? कोणाचा? माधवाचा. काहीच नाही. आपल्या संबंधी विचारत होते. मी म्हंटल मी जाणारच आहे, मी वार्ता घेऊन येतो. मुनिवर, आपण काहीतरी माझ्यापासून लपवताय. आता आपल्यापासून काय लपून राहणार देवा? मग आपलं कार्य होणे अवघड आहे. महाराज, आज काय काम घेऊन आला हायसा? मी माझे काय काम असणार बानू? नाही तसं नाही, पर जेव्हा आम्ही आत आलो तेव्हा तुम्ही बा संग काय बाय बोलत होता. मी आलो आणि तुम्ही नव्हता म्हणून मी निघालो. परंतु आजाने आग्रह केला म्हणून मी थांबलो. हो ना आजा? होय होय. तुझी काळजी करत असतो सतत, म्हणून त्याला 4 गोष्टी समजवत होतो. अगं ये बाग, अगं किती चौकशा करती आहे. अगं त्यासनी बसाय ते सांग की. वय वय, चुकलंच माझं. महाराज, आता तुम्ही आला हायसा तर जेवणच जावा. चला. यावेळी छे छे छे, सूर्यास्त झाल्यानंतर मी पाणी सुद्धा प्राशन करत नाही. बरं मग बसा तरी महाराज, मी आलेच. नारायण नारायण. देव म्हणाले तसे आज इथे काही काम होणार नाही. इथून निघालेलेच बरे. हो महाराज, आता तुम्ही थांबा, देव आला आहेत की. मुनिवर,
फार काळ एके ठिकाणी न थांबण्याचा संकल्प आहे ना तुमचा? होय देवा, तसेही इथे थांबून आता बराच वेळ झाला. रात्रही बरीच झाली आहे. आता येतो मी. अहो पण एवढ्या रात्री कुठं जाणार तुम्ही? मी संन्यासी आहे, कुठेही राहील, चिंता नसावी. येतो मी. नारायण नारायण. अरे महाराज महाराज महाराज, शुभम भवतु शुभम भवतु. नारायण नारायण. महाराज ह्या आता आम्ही तुमच्याविषयीच सांगत होतो. माझ्याविषयी? होय, तुमचं दर्शन घेता आलं नाही ना, तेच सांगत होतं ही. नारायण नारायण. तुम्ही आता कसं काय येणं केलं गडावर, म्हणजे असं रात्रीच्या वेळेला? असाच आलो. महाराज तुम्हाला जेवण आणू का? नाही नाही, नको नको, मी परान्न घेत नाही. अहो असं कसं मुनिवर? अहो देवीसनी कळालं का तुम्ही हात गडावर हायसा, तर काय म्हणतील ते आम्हाला? मी गडावर आहे हे श्री म्हाळसा देवींना कळू नये हीच माझी इच्छा आहे. कारण जर त्यांना हे कळले तर त्या मला भेटायला येणार, आणि मग मी त्यांना काय सांगावे? फार दिवसानंतर तू अशी लाजून हसली आहेस. बानू, अशा कोणत्या विचारात होतीस की जेणेकरून तुझ्या मुखावरील हे हास्य जाता जात नव्हते? देवा, आता काय तुम्हासनी ठाव नाही भाई. अव आज माझ्या इतका आनंदी कोणी बी नाही हे ठाव आहे तुम्हाला. होय, पठारावरील आपल्या भेटीचे क्षण मी कधीच विसरणार नाही. तुला आनंद झाला ह्याचाच मला आनंद अधिक आहे. मला तर आज मी तुम्हासनी खडावा घालून भेटाय आले होते, तो दिस आठवला बघा. खरंच ती भेट अविस्मरणीय होती. तू आणि मी, आपण कधीही विसरणार नाही ती भेट. भाईजी, पण विवाहानंतर आज आपण पहिल्यांदाच अशा प्रकारे बाहेर पडलो होतो. तर देवा, तुम्ही होता म्हणून ते झालं, नाहीतर नसतं झालं बघा. नाहीतर तुम्ही वर गडावर आणि म्या हात खाली. देवा, किती बी विचार केला ना तरी हे ठाव होतं का मला तुमच्या संग नाही येता यायचं. तर मग तुम्ही हात यायचा तीच मोक होतं माझ्यासाठी. बानू, पण मी आता तुझ्या बरोबरच आहे ना. होय, आणि त्याचा आनंद बी आहे मला. बानू, पण अचानक तुझ्या मुखावर चिंता का आहे? काळजी नाही देवा, नुसता विचार करत होते. कसला? देवा, महाराज आले होते तेव्हा मला असं वाटलं का त्यासनी माझ्या संग काय बाय बोलायचं आहे. तुला
खरंच जाणवलं असं? वय म्हणजे महाराज असं कवा बी येत नाही ती. असं आले काय अन गेले काय. बानू, कदाचित मी तिथे असेन म्हणून ते काही बोलू शकले नसतील. नाही देवा, अहो ते असं कशापायी करत्याल. अहो तुम्ही देव हायसा, मग तुम्हासनी ठाव होणार नाही होय. तरीही कधी कधी अशा काही गोष्टी असतात की ज्या सर्वांसमक्ष सांगणे योग्य नसते. पर असं काय असल? काहीही असू शकतं. पर महाराजांचं माझ्याकडे काय काम असेल? कदाचित त्यांना तुला कोणाचा तरी निरोप सांगायचा असेल. देवा मला काय बी समजना झालं आहे बघा. बानू, योग्य वेळेची प्रतीक्षा कर. पर त्यानं काय होईल देवा? अहो महाराजांनी माझ्या संग बोलायचं असतं तर ते तसं म्हणलं असतं का बोलायचं आहे. पर बाबी तसं काही म्हणला नाही. मग जर तुला ते तेव्हा जाणवलं तर तू तेव्हा का नाही बोललीस? राहिलं. पर काय विचारायचं असेल? मला असं वाटतं की लवकरच ते तुला पुन्हा भेटतील.